ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलसाठी आधीच प्रयत्न, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू। खासदार फुटणार या अफवांवर विश्वास ठेवू नका, ईशान्य मुंबईच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं आवाहन। ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं, खासदारांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं विधान। मात्र उद्धव ठाकरे असं बोललेच नसल्याची राऊतांची माहिती। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर। आता 20 जूनला लागणार निकाल, न्यायालयाकडून न्याय मिळावा एवढीच अपेक्षा। निकाल लांबणीवर पडल्यानंतर ओमराजेंची प्रतिक्रिया। काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आता नागपूरमध्ये। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली तरुणाई उतरणार रस्त्यावर। आंदोलनात नागपूरमधील विविध सामाजिक संघटनांनी घेतला सहभाग। पुण्यामध्ये पीएनजी आणि सीएनजीच्या दरामध्ये वाढ, तर सीएनजी प्रति किलो 1 रुपया, पीएनजी 85 पैशांनी महागला। मध्यरात्रीपासून सीएनजीचे नवीन दर झाले लागू। मुंबईकर भीषण पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर। तानसा धरणातील पाणीसाठा 5.53%वर, तर भातसा तलावात सुद्धा अवघा 10% पाणीसाठा। पाऊस लांबल्यामुळे मुंबई पालिकेची चिंता वाढली। राज्यात मान्सून लांबला, चिंता वाढली। पुढील 5 दिवस मान्सूनचा पाऊस होण्याची कुठलीही शक्यता नाही, तर हवामान खात्याचा अंदाज मान्सून सर्वदूर येईपर्यंत शेतकऱ्यांना पेरण्या न करण्याचंच आवाहन। प्रचंड उष्णता वाढीमुळे जलाशयातील पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफ, तर राज्यातील मोठी 16 धरणं कोरडी ठाक। धरणांमध्ये आज घडीला केवळ पिण्यापुरताच पाणीसाठा उरला। कोल्हापुरातील विशाळगडावर दारू पिऊन पर्यटकांचा धिंगाणा। मुंडा दरवाजा परिसरामध्ये मद्यपान करत पर्यटकांची हुल्लडबाजी, तर कर्नाटकच्या 5 पर्यटकांना पोलिसांनी केली अटक। नाशिकच्या वाडीवरे साकोरे रस्त्या रुंदीकरणामध्ये तोडलेल्या झाडांची खोडांची होळी, तर विकास कामांच्या नावाखाली पर्यावरणाची राख रांगोळी कोण करतंय, पर्यावरण प्रेमींचा सवाल। तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची सुमारे 11 तास मॅरेथॉन चौकशी। पश्चिम बंगालमधील प्राथमिक शाळा भरती घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी। कॅलिफोर्नियात B-52 बॉम्बर विमान कोसळून भीषण अपघात। विमानातील 8ही जणांचा मृत्यू। चाचणी उड्डाणाच्या वेळी अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं। विमान कोसळताच स्फोट होऊन परिसरात अग्नितांडव।